हे तो एक संता ठाई 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 लाभ पायी उत्तम लाभ पाये 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 उत्तम हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम लाभ पाये 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 उत्तम म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना 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 कृपादान केले संते उपादान केले संते उपादान केले संते उपादान केले संते कल्पांती सरेना कल्पांते सरेना कल्पांते सरेना कल्पांते सरेना कल्पांते सरेना कल्पांते सरेना म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना 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 तुका म्हणे संत सेवा का म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम देवा उत्तम हेचे देवा उत्तम हेचे देवा उत्तम हेचे देवा उत्तम हेचे देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई बोला बोला टाळ्या वाजवा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई बोला बोला रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हे तो एक संता ठाई 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 हे तो एक संता ठाई
म्हणविता त्याचे दास म्हणविता त्याचे हे तो दास एक संता ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक संता हे तो ठाई एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम लाभ पाये लाभ पाये लाभ पाये लाभ पाये लाभ 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 पाये लाभ लाभ पाई लाभ पाई लाभ पाई लाभ पाई लाभ पाई उत्तम लाभ पाई लाभ पाई पाई लाभ पाई लाभ पाई लाभ लाभ पाई लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास लाभ पायी उत्तम लाभ पायी लाभ लाभ पायी उत्तम लाभ पायी लाभ पायी लाभ लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम म्हणविता त्याचे दाद
त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरना आस पुढे आस पुढे आस पुरेना पुढे आस पुरेना म्हणविता विठ्ठल 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 विठ्ठल
वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय संत निवृत्तीनाथ महाराज की जय संत ज्ञानेश्वर महाराज की जय आदिशक्ती महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय गुरुवर्य माऊली महाराज की जय विठाल 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 पुंडलिक वरदारी ज्ञानदेव राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हे तो एक संता ठाई विको लावलाय का विचारा नको विको नको म्हणा हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो कृपादाने कथेचा विसार त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो कृपादाने कथेचा विसार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका मौलवबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूलच्छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदातटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम वेदानुद्धरते जगन्तिवते भूगोलमुद्विव्रते दैत्यं दारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्मते म्लेच्छान मूर्छयते दशाकृति कृते श्रीकृष्णाय तुभ्यं नमः मावळवितो विश्वाभासु नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी विकासू वंदुवाता सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज महाराजांची गाथा पंचम वेद 11व उपनिषद तुकोबारायांची गाथा त्यामध्ये संतपर प्रकरण 100 प्रकरण आहेत पैकी एक प्रकरण 227 अभंगांचं हे प्रकरण आहे जवळ जवळ 200
27 अभंग, फक्त फरक एवढाच आहे, काही फडकरी 226 अभंग मानतात. संत चरण रज हा अभंग त्यांना मान्य नाही फडकरींना. 850 चरण असणारं हे संतपर प्रकरण आणि त्याच्यामध्ये जीवाला हवा असणारा हवा असणारा लाभ नेमका कुठे मिळतो याचं चिंतन आहे. आपल्या ह्या दंडकारण्यामध्ये आणि बागलाण तालुक्यामध्ये नासिका जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. मौजे खिरमाणी रामचंद्र प्रभूंचा दरबार, हनुमानजींचा दरबार, माऊली बाबांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे. अक्कांचं मार्गदर्शन आहे. गोराण्याचे जे बाबा होते ना, मला फार उशिरा माहीत पडलं, मध्ये 2-3 वर्ष आलोच नाही मी इकडे. ते वैकुंठवासी झाले, त्यांचाही आशीर्वाद आहे आपल्याला. अक्कांचं मार्गदर्शन आहे, माऊलींचा आशीर्वाद आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण जयराम बाबा गोंडेगावकर यांचाही आशीर्वाद आपल्याला आहे. बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आजचा कीर्तनाचा 2रा दिवस आहे. आपल्या सप्ताहामध्ये जी गुणजन मंडळी आलेली आहे, नाद ब्रह्म उपासक मंडळ, तुम्ही सगळे काय नाद ब्रह्म उपासक मंडळ, या सर्वांमध्ये आणखी आपल्याला ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आपल्या नाशिक जिल्ह्यातले हरिभक्तीपरायण हरिभाऊ भवाडेकर आहेत. आणि कस काय महाराजांचं आगमन झालं. पूज्यश्री हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज ठाणेकर आहेत. मूर्तिवंत ज्ञानेश्वरी ज्यांच्या जीवेवर कंठस्थ आहेत, विश्वनाथ महाराज आहेत. आमचे विदर्भ रत्न हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज आरू आहेत. त्याचप्रमाणे गंभीर महाराज आहेत, कुलदीप महाराज आहेत, बापू महाराज आहेत, भगवान महाराज आहेत, मनोज महाराज आहेत. आणखी कोणी सुटलाय का? ग्रामस्थ मंडळी बालगोपाळ आहेत, विणेकरी आहेत. सगळीच मंडळी आळंदीकर या ठिकाणी हजर आहे. आणि जवळजवळ असं आहे, या ठिकाणी हा माऊलींचा परिसर आहे. माऊलींचं शिस्तबद्ध मार्गदर्शन, सर्व माऊलींवर निष्ठा ठेवणारी मंडळी. त्याचप्रमाणे माझ्या पितृतुल्य असणारे हरिभक्तीपरायण निमजे गुरुजींची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. माऊली बाबांच्या सहवासात मी त्यांना कायम पाहिलेलं आहे. काही म्हणतील गाम इथं गावचे भरपूर माणसं आहेत, मग त्यांचंच नाव का काढलं? त्यांच्या नावात तुमची सगळ्यांची नाव आहे, काही नाराज होण्याचं कारण नाही. माऊलींच्या सहवासात त्यांचा बराच काल गेला आणि वारकरी संप्रदायाचे थोर उपासक लिमजे गुरुजी आणि त्यांचाही परिवार या कार्यक्रमात आहे. विठ्ठल जगामध्ये जर पाहिलं तर भारत विशेष आहे. भारतामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे. वारकरी संप्रदायात जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत. संत, ग्रंथ, पंत, भगवंत. या 4 गोष्टी तुम्ही इथून डायरेक्ट निघून जा 2100 किलोमीटर सिल्लीगुडीला, तिथे या 4 गोष्टी सापडणार नाही. आसाममध्ये सिल्लीगुडी आहे, गुवाहाटी आहे, त्याला काही लोक गुवाहाटी म्हणतात, असं सापडणार नाही. रामापुरा नावाचं गाव वंग प्रांतात आहे. वंग प्रांत म्हणजे बंगाल प्रांत. तिथे जाऊन असं सापडणार नाही. कालिका देवीची आरती उतारली, प्रसाद वाटला, देवीला चादर चढवली, आरती घेतली आणि घरी आली. असं समाज प्रबोधन, अशी उपासना, असे संतजन, असा काकळा, असं श्रवण, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे, नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे.
नाम घोष सांगा कोठे. जगद्गुरु तुकोबारायांच्या या चरणाचा मी विस्तार केलेला आहे, एवढाच गुन्हेगार आहे. बऱ्याच भागात जर गेले सोंग घ्यायचे, महिषासूर बनायचं, एकाने देवी बनायचं, नाचत नाचत यायचं आणि तरवार उडवायची, अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला सापडतील. चला आपण निघून जाऊ. मेहबूब नगर नावाचं गाव, जिल्ह्याचं गाव आंध्र प्रदेशात आहे. चला आपण निघून जाऊ. बांदेकुई गाव आहे, काल्पनिक नाही, हे गावं खरोखरच आहेत. राजस्थानमध्ये, मारवाड प्रांतामध्ये, मरुदेशात असं सापडणार नाही. विशेष असं आहे. काय काय करतात संत, काय करतात? समाज प्रबोधन करतात. प्रबोधित्या नारी नर लोका, त्याची पुण्यवंत, त्याची परोपकारी. बरं का, प्रबोधित्या नर नारी लोका, समाज प्रबोधन सापडेल आपल्याला. आवाज गोंगावतो का? आता काय करू? जवळ बोलू का? आवाज वाढला परत. विठ्ठल 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 विठ्ठल. चला ठीक आहे. आपल्याला संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे. पुण्य पाहिजे बहुत जन्मांतरीचे संचित. कोण पुण्य यांचा होईल? पुण्याशिवाय संत भेटत नाही. ऐकत राहा, पुन्हा सांगतो. संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे, संत ओळखण्याकरता दृष्टी पाहिजे, संत सेवा करण्याकरता आपल्याकडे श्रद्धा पाहिजे, आणि संत कृपा होण्या इतकं भाग्य पाहिजे. आणखी बोलू का? राहील का ध्यानात? प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं. काय 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 ध्यानात राहील? हेच माझ्या ध्यानात येत नाही. प्रपंचाला विटावं. काही लोक म्हणजे हा शब्द कुठून आणला? विटले हे चित्त संतांच्याच अभंगातले यमक तयार केलेले आहे. प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं. नाही जमलं तर उखडामध्ये डोकं कुटावं. जा. हा, कर्ज फिटावं, ग्रहण सुटावं. काही लोक म्हणजे ग्रहण आपाप सुटतच. आम्ही आकाशातलं चंद्र सूर्याचं ग्रहण सांगत नाही. जन्म मरणाचं ग्रहण सुटावं, कर्ज फिटावं, ग्रहण सुटावं, वैर मिटावं आणि संतांना भेटावं. 81 यमक आहेत हे. पण काही लोक असं शिकून गेले, तेच ध्यानात ठेवतात, दुसरं सोडून देतात. मग आता एक सांगून निघून जातो. आई वडील जन्म देतात पण जन्म सफल करत नाही. दुसरं वाक्य बोलतो, संत जन्म देत नाही पण जन्म सफल करतात. जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. सुफळ हा जन्म होईल तेथून, देता आलिंगन वैष्णवासी, देता आलिंगन वैष्णवासी, देता आलिंगन वैष्णवासी. हा जन्म होईल तेथून, देता आलिंगन वैष्णवासी, देता आलिंगन वैष्णवासी, देता आलिंगन वैष्णवासी. सुफल हा जन्म होईल तेथून देता आलिंगन वैष्णवासी. संतांना आलिंगन दिलं. आलिंगनाचा स्वतंत्र महिमा आहे. आलिंगनाचा महिमा, भेटीचा महिमा, नामाचा महिमा, दर्शनाचा महिमा, चरणाचा महिमा, कृपेचा महिमा आणि संगतीचा महिमा. 7 महिमा मी तुमच्या पुढे बोलून गेलो 7 सेकंद मध्ये. पुन्हा सांगून निघून जात असतो. सगळ्यात महत्वाचा एक भाग असा आहे, बऱ्याच दिवसापासून वाचन करतो आहे. महाराजांचंही तसंच चाललंय, सद्गीर महाराजांचं माझं, की एकट्या भारतामध्ये रामचंद्र, कृष्ण भगवान, 10 अवतार, संत महात्मे झाले. स्वित्झर्लंडला का नाही झाले? किर्गिझस्तानला का अवतार झाला नाही? अरबस्थानला का झाला नाही? तुर्कस्थानमध्ये का नाही? वॉशिंग्टनला का झाला नाही? आणि याच देशात अवतार का झाले? असं समाधान, माझं तरी समाधान झालं नाही.
ही पुण्यभूमी आहे आणि पुढे सांगणारच आहे मी विषय तुम्हाला. चला असू द्या. आणि या सर्व संतांमध्ये तुकोबराय कलश आहेत. कलशावर कार्यक्रम होऊन गेला माझा महाराजांचा. एक सांगून जातो, कळसा परवते काही अनेक निफजणे नाही. कळसाच्या वर काहीच कार्यक्रम राहत नाही, कळसाच्या बाजूला राहत नाही. परिपूर्णतेचं प्रतीक म्हणजे कळस राहतो. या सर्व संतांमध्ये पूर्ण भारतात 252 संत, तसा ग्रंथ आहे माझ्याजवळ. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 325 तालुक्यात 35 जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 52 संत. आणि या सर्व संतांमध्ये तुका झाला से कळस. तुकोबारांपर्यंत आपण आलो. आता पुढे सांगायचं आहे. तुकोबारांनी आम्हाला काय दिलं? व्यावहारिक लाईन. नफ्या तोट्याचा विचार करणारे लोक, लाभाचा विचार करणारे लोक म्हणतात आम्हाला परमार्थात काय मिळणार आहे. हा नफ्या तोट्याचा विचार करणारा माणूस आहे. आता मीच तुम्हाला विचारतो, आई लेकराला जन्म देते, आई लेकराचं संगोपन करते, तिला पुढे काय लाभ आहे त्या लाभावरती नजर ठेवत नाही. हा मला खाऊपिऊ घालू नको, मी कर्तव्य करणार. तसं आपणही कर्तव्य करावं, सेवेचं कर्तव्य करत राहावं. चला बघू आता पुढे. आणि या सर्व संतांच्या अभंगांमध्ये तुकोबाराची गाथा, याच्यात प्रामुख्यानं 5 विषय आहेत. तसे हजारो विषय आहेत. 19,300 चरण आहेत. फक्त फरक एक होईल, काहींच्या प्रतीत काही अभंग नाही म्हणून हा मेळ लागत नाही. सुरुवात करतो. 19,300 चरण आणि जवळजवळ 4,043 अभंग. 18 तासात गाथेचं पारायण होतं. 18 तासात. आम्हाला तर 7 दिवस लागतात. 7 दिवस लागतात का? चहा येऊ द्या, पोहे येऊ द्या, यांना शाल पांघरावा बरं का. ते शेंगदाणे चालत नाही त्यांना केळं द्या, त्यांना भगर चालत. मग याच्यात आपला टाइम जातो. पारायण 18 तासाचं आहे. 2 तास 40 मिनिटं दररोज गाथा वाचा. 2 तास 40 मिनिटं गाथा वाचताना 2 टप्पे करा का 3 टप्पे करा. विषय संपला. आजचं राहून गेलेलं उद्याला करा. चला ठीक आहे. ज्याने गाथेचं पारायण केलं त्याने वेदाचं पारायण केलं. वेदाचा तो अर्थ पुढे बोलू. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं तुकोबारांच्या गाथेतले 5 विषय महत्वाचे जे आहेत ते ऐका. भक्ती, ज्ञान, वैराग्य, धर्म आणि नीती, हे मुख्य विषय 5 आहेत. हे सांगत होते बरं का आनंदा महाराज वैजापूरकर. काही लोकांनी त्यांचं लिहून घेतलेलं आहे. धुळे जिल्ह्यात लांबकानी गावाला ते थांबत होते. चला पुन्हा सांगतो. तुकाराम महाराजांच्या 5 आवडत्या गोष्टी. 5. पंढरपूरचे विठोबा 1, रुक्मिणी माता 2, पुंडलिक राय किती झाले? 3च झाले. चंद्रभागा आणि पंढरी परिक्षेत्र. भरपूर विषय आहेत. 5 गोष्टी आवडत्यात. 5 विषय मुख्य आहेत. जीवाला जीव ब्रह्मैक्य ज्ञान व्हावं, बरोबर, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी. सगुण उपासक जर असेल त्याला सगुण परमात्म्याचा विग्रहाचा अनुग्रह व्हावा किंवा साक्षात दर्शन व्हावं, ही फलश्रुती सांगून टाकली. पाप, प्रतिकूल प्रारब्ध, अनिष्ट निवृत्ती व्हावी, इष्टप्राप्ती व्हावी. थोडंसं गाथेबद्दल बोलून निघून गेलो. त्यांनी जगाकडे पाहिलं आणि जिकडे तिकडे पाहिलं तर असं दिसून आलं, मी हे केलं तर मला काय मिळेल. मी सायन्स लाईन घेतो म्हणजे विज्ञान शाखा, मला काय फायदा होईल. बरं 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 बरं. मी आता आर्ट लाईन घेतो, मला काय फायदा होईल. सगळं जगाचं लक्ष फायद्याकडे लागलेलं आहे. छोटूशी गोष्ट, छोटूशी. एक म्हातारा 67-68 वर्षाचा म्हातारा आजारी पडला. जरा 4 चौकात बसणारा उठणारा होता. बरेच लोक पाहायला यायचे. 1 डझन केळं आणायचेत, 1 किलो सफरचंद आणायचेत, काहींनी 100 ग्राम काजू बदाम आणायचेत, कोणी काही आणायचं असलं चिकू वगैरे. मग तो एखादं फळ म्हातारा खायचा, सगळे नातूंना वाटून द्यायचा. तो म्हातारा तू घे तू घे तू घे सगळे नातवांना वाटून द्यायचा.
मग आता त्याचा आजार बरा झाला, येणाऱ्यांचं जाणाऱ्यांचं येणं जाणं बंद झालं. मग ते नातू म्हणायचे, बाबा आता पेरू पण नाही, चिकू पण नाही, एकही सफरचंद दिसत नाही. अरे मी आजारी होतो ना म्हणून लोक मला आणत होते, आता मी आजारी नाही, आता लोक आणणार नाही. मग बाबा लोक आणत होते, तुम्ही आजारी पडले, मग लोक आणखी प्रसाद आपल्या खायला आणतील तुम्हाला, मग तुम्ही कधी आजारी पडणार? योग नातू विचारतो. म्हणजे त्याला बाबा आजारी पाडायचे आहेत का लाभ पाहिजे आहे? लाभ. काय पाहिजे त्याला? त्याची नजर कशावर आहे? लाभाची सोसे पुढे चाली म्हणा, लाभाची सोसे पुढे चाली म्हणा, लाभाची सोसे पुढे चाली म्हणा, लाभाची सोसे पुढे चाली म्हणा. धनाचा कृपणा लोभ जैसा, धनाचा कृपणा लोभ जैसा, धनाचा कृपणा लोभ जैसा. आपला विषय जो मी बोललो ही सस्पेन्सिलची तलाठी अप्पाची नोंद आहे. आणि टाडकरी महाराज जे बोललेत ही सर्कल भाऊसाहेब, मराठीत त्याला काय म्हणतात, मंडल अधिकारी, त्यांची नोंद पक्की आहे तुमची. करू सुरुवात. सगळं जग लाभाकडे आहे. कोरडी वैरण टाकली आणि हिरवी वैरण टाकली, गुरं काय उचलतात? इतकं तुम्हाला अडचण आली का प्रश्नाची? अहो हिरवी वैरण उचलतील ना. प्रत्येकाची नजर लाभावर आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे, प्रत्येकाच्या दृष्टीने लाभ वेगळा वेगळा आहे. 4 भावांची वाटणी पडत होती. एक भाऊ म्हणायला, घोडा माझ्या अंगावरचा, मलाच ओळखतो, तुम्हाला लाता मारेल, पाडून टाकेल. वाटणी पडताना सांगतो, हा घोडा मलाच द्या. भांडून त्याने घोडा घेतला. तिकडे घरामध्ये महिला भांड्याकुंड्यांची वाटणी पाडत होते. तो घोडा मागणाऱ्याचा मुलगा म्हणतो, हा लाकडाचा घोडा मीच घेईल, मीच घेणार आहे, मलाच पाहिजे. मग त्याचे वडील म्हणतात, आपल्याला खरोखरचा घोडा मिळाला तो घे. तो खरोखरचा घोडा घेत नाही, लाकडाचा घेतो. त्याच्या अज्ञानाच्या दृष्टीने लाकडाचा घोडा त्याला लाभ वाटतो. याला शुभ लक्षण असल्यामुळे याला घोडा लाभ वाटतो. पुन्हा सांगून जातो तुम्हाला, प्रत्येकाच्या दृष्टीने लाभाची संकल्पना वेगळी आहे. पहा आता बोलतो, संसारातली सुख ही पैशाने मिळतात. आता मला पेढा आवडतो, कलाकंद आवडतो, दिले पैसे, आणले आणि खाल्लं, त्याने मला सुख मिळालं, जिभेला सुख मिळालं, रसना, बरं. आता असं आहे, त्याच्या दृष्टीने मिठाई खाल्ली, हा लाभ झाला, संसारातलं सुख मिळालं. याज्ञिक आणि यजमान, ओम आग्नेय स्वाहा, ओम पूषाय स्वाहा, त्रैविद्या माम सोम पाप पूत पापा. सोमरसाच्या वल्लीचं खंडन करून जो रस काढला, त्या रसाचं पान करून पवित्र झालेले सोमपाहा, अशा प्रकारचे सोमप यजन करणारे स्वर्ग सुखाच्या लाभाला पात्र झाले. हा दुसरा लाभ झाला. अजून सांगता का? हो सांगतो. उपासकाला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते, उपासकाला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. असं एक सूत्र तुम्हाला सापडेल. करू का सुरुवात सांगायला? असं सूत्र, पुण्यलोकस तपोबलात, तपाने पुण्यलोकाची प्राप्ती होते. हो, आता लाभ झाला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या योगाच्या 8 अंगांनी आणि समाधी सुखाचा लाभ झाला. हे सगळे लाभ चाललेले आहेत. सगुण उपासक भगवंताला प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फुलं फळं अर्पण करत राहतो. सगुण विग्रहाचं ध्यान करत राहतो. अशा प्रकारे सगुण उपासकाला भगवंताचं दर्शन होणं हाही लाभच आहे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होणं मुमुक्षुला हा त्याच्या दृष्टीने लाभ आहे. काही माणसाचा लाभ तर आणखी वेगळाच आहे. जुडेल लगीन मोडून दाखवणं हा बी लाभच आहे. लगन जुळलं, त्याला दलाली भेटली नाही, याला लगीन दलाल म्हणतात खानदेशमध्ये.
त्याने लगीन मोडून दाखवलं. हा काय त्याला आसुरी लाभ आहे, त्याला हजारो लाभ आहेत. महाराज तुम्ही बरेच लाभ सांगताय तो, पण तुम्हाला एक लाभ सुचला नाही का? सांगा भाऊ, पटकन सांगा. IAS ही परीक्षा मुलगा पास झाला. जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात भाऊ आणि बहीण दोन्ही कलेक्टर झाले. आत्ताची गोष्ट आहे, 4-5 वर्षात. 3 लाख पगार आहे. लाभ नाही का? सुटीचा जरी दिवस असला तर 10,000 रुपये रोजचा माणूस आहे कलेक्टर. कलेक्टर या शब्दाचा अर्थ होतो गोळा करणे. शेतसारा गोळा करण्यावरून कलेक्टर शब्द तयार झालेला आहे. हा लाभ दिसत नाही का तुम्हाला? IPS इंडियन पोलीस सर्व्हिस ही परीक्षा पास झाला आणि पालघरचा SP बनलाय. SP पोलीस सुप्रिटेंडेंट झाला. 2.5-3 लाख रुपये पगार. आणखी सांगू, मंगला आणि बंगला. काय 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 याच्यात जीव रंगला. काय 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 ध्यानात राहील तुमच्या, दुसरं नाही राहिलं. मंगला आणि बंगला याच्यात जीव रंगला. म्हातारपणात देह बंगला दवाखान्यात टांगला. मी म्हणू असे कसे ठिसल्यासारखे झाले होते. जाऊन द्या, काय करता त्याला. मला लाभ नाही का? वा रे वा. तलाठी आप्पा बनला. 2 रुपयाचा 7-12, 10 रुपयाला विकतो. लाभ दिसत नाही का भाऊ तुम्हाला? महाशय माननीय, आदरणीय, आदर्श, प्रातस्मरणीय तलाठी साहेबांना लाभ आहे. हा तुम्हाला समजत नाही बुवा लोकांना. प्रांताधिकारी बनला. तुमच्या गावाजवळचा प्रांत आहे, आमच्या भुसावळला आता प्रांत बनला. हा लाभ दिसत नाही का? वा रे वा. स्वर्गाला जाणं लाभ दिसत नाही का? वा रे वा. आमदार खासदार होणं लाभ नाही का? हो. पण झाला तुकोबाऱ्यांकडे चला. आता तुकोबाऱ्यांना विचारू, हे लाभ नाहीत का? इतर ते लाभ आता तुच्छ झाले. 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 अनुभवा आले गुणागुण. अनुभवा आले गुणागुण. अनुभवा आले गुणागुण. लाभ तुच्छ झाले. हे तुकोबारायांचं मत मांडलं. आमदार खासदाराचा लाभ, तलाठी अप्पाचा लाभ, 10,000 रुपये रोजचा कलेक्टर हा माणूस. हे लाभ सांगण्याकरता माझी गरज नाही, सगळ्या जगाला माहित आहे. हे लाभ कस काय तुच्छ झाले? एकच सांगून निघून जातो. कस काय लाभ तुच्छ झाले? आता ही गच्ची आहे, कल्पना करा. मला दिसतंय पत्र्याचं शेड, पण या गच्चीवर मला चढायचं आहे. शिडी लावली. शिडी म्हणतात ना का? साठा. साठा म्हणा, शिडी म्हणा, लावली. त्या साठ्याला, शिडीला 14 पायऱ्या आहेत. मी 7व्या पायरीवर पाय ठेवलाय. दोन्ही पाय 7व्या शिडीवर आहेत. मला आता वर जाण्याकरता 8वी पायरीवर जावं लागेल ना. मग 8वी पायरीवर पाय ठेवण्याकरता 7वी पायरी मला सोडावी लागेल. असंही गाथेत चरण आहे. 200 कीर्तनकारांची गाथा पाठ आहे महाराष्ट्रात. इतकी वाङ्मयाची श्रीमंती वारकरी संप्रदायात आहे. 4 महात्मे गाथा सांगतात महाराष्ट्रामध्ये. 7व्या पायरीवरून मला 8व्या पायरीवर जर जायचं आहे तर 7वी पायरी सोडली पाहिजे का? तीच धरून ठेवली पाहिजे? पुढे चढे जरी हात, त्याग मागे लागूची. हे चरण आहे त्याच्यावर. पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर मागचा त्याग करावा लागतो. सांगा 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 सांगा. बोलतो. मग 8व्यावरून 9व्यावर पुढे पुढे गेलो की मागचा त्याग करत जातो. तसं आत्मलाभाकडे ज्याला जायचं आहे त्याला शूद्र लाभाचा त्याग करावा लागतो. आम्हाला समजलंच नाही. जिला पतीच्या सहवासाचा आनंद हवा आहे तिला भावंडांचा, मैत्रिणींचा त्याग करावा लागतो. बापाच्या घरादाराचा त्याग करावा लागतो. कीर्तनकार होण्याचा ज्याला आनंद हवा आहे त्यांनी इटी दांडूचे मित्र सोडून आळंदीला जावं लागतं. त्याला नंद्या चेंडू घे, गोंद्या लाकड घे. मी बॅट म्हणत नाही, मी लाकूडच म्हणतो त्या बॅटला. हे सोडावंच लागतं.
पती सहवासाच्या आनंदाकरता घरादाराचा त्याग करावा लागतो. कीर्तनकार होण्याच्या आनंदाकरता याचा घरादाराचा त्याग करावा लागतो. तसा महालाभ प्राप्त होण्याकरता शूद्र लाभाचा त्याग करावा लागतो. एक असा जिज्ञासू मुमुक्षू, सांगा कोण मुमुक्षू? बहुस्वर्गा उबगले. मामाची एक खुबी होती आणि स्वामींची एक खुबी होती. स्वामींचे किती गाथ्यातले चरण पाठ होते त्या ब्रह्मांड नायकालाच माहीत बाबा. बंकट स्वामींचा पाठा केवढा होता त्या परमात्म्यालाच माहीत. आणि मामा ज्ञानेश्वरीची ओवी जे बोलले की लगेच त्याला तशीच ओवी द्यायची. आता ते एक पाठी आणि सर्व ब्रह्मचर्याचं तेच. मोक्षु कोण असं म्हटलं, आपल्या बटन दाबल्याबरोबर कॅल्क्युलेटरला, संगणकला, कॅम्प्युटरला उशीर लागेल पण लगेच ओवी बोलायची. बहुस्वर्गा उबगले, स्वर्गाच्या सुखाला उबगला, संसारातल्या सुखाला उबगला. सांगा पुढे, सांगतो. बहुस्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, पुढती नयो निघाले पैजा जेप. हा मुमुक्षु आहे. मोक्षाची इच्छा करणारा मुमुक्षु तुकोबारांच्या समोर आहे. त्या मुमुक्षुने सत्शास्त्राचं श्रवण केलं. बोला, सद्गुरूच्या मुखातून ग्रंथांचं, वेगवेगळ्या ग्रंथांचं चिंतन ऐकलं. अनेक विद्वत रत्न यांच्या मुखातली कीर्तन ऐकली. स्वतः काही ग्रंथाचं वाचन केलं आणि त्याला कळालं मनुष्य जन्म नेमका कशा करताय. थोडं थांबून या. हा जो माईक लावलेला आहे आहुजा कंपनीचा, हा कशा करता? माझा आवाज मोठा करण्याकरता. याला म्हणायचं ध्वनिवर्धक. भाजीमध्ये हळद का टाकली? रंग येण्याकरता हळद नसते. हळद रक्त शुद्ध करते, अँटीसेप्टिक असते. हळद कृमीनाशक असते. शेंगदाणे का टाकले? ते तेल असतं आणि तेल मधून बी विटामिन मिळतं. लिंबू कशा करता प्यालात? पाण्यातून, दुधातून, साखरेतून. त्याच्यात सायट्रिक ऍसिड राहतं. सांगा 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 सांगतो सांगतो सांगतो. दूध तूप कशा करता? बी विटामिन करता. वा वा वा. याला मराठीत म्हणतात उपयुक्ततावाद. कोणता शब्द वापरला? छत्री डोक्यावर का धरली? पाणी लागू नये म्हणून. रेनकोट का घातला? पाणी लागू नये म्हणून. स्वेटर का घातलं? थंडी वाजू नये म्हणून. याला उपयुक्ततावाद म्हणतात. मग तसा या शरीराचा उपयुक्ततावाद जर याला लावला तर हे शरीर काय? कशा करता? काही लोक म्हणतील खावा पेवा करता, मजा मारा करता. आहेत असे. मी कोणा लेवा नाही, मी कोणा देवा नाही, मी कोणा घरे नाही, मी कोणा दारे नाही. सप्त्या उठी घ्या तर मला माहिती बी नाही. हुत्ती नाही मी, हुत्ती नाही मी भाऊ. या शरीराचा उपयुक्ततावाद जर याला लावला, हे शरीर कशा करता? हा एक प्रश्न आपल्या पुढे आलेला आहे. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भजनी रसली खंती, भजनी रसली खंती, भजनी रसली खंती. तुम्ही सांभाळिले संती भजनी रसली खंती, भजनी रसली खंती, भजनी रसली खंती.
पद्मनाभाचं दर्शन व्हावं, सगुण विग्रहाचं, लुसलुसीत चैतन्य घन परमात्म्याचं सगुण विग्रहाचं दर्शन व्हावं, हा लाभ आहे. असं ज्याने शास्त्र श्रवण केलेलं आहे, असं ज्याने सद्गुरूच्या मुखातून ऐकलेलं आहे, विद्वत रत्न लोकांच्या मुखातून ज्याने अशा प्रकारचं ग्रंथांतरातलं लोकांतरातलं सगळं श्रवण केलेलं आहे, मग त्याच्या मनात अनुकूल अशी भावना झाली, हा लाभ मलाही मिळावा. त्याच्या अंतःकरणामध्ये सद्वासनेचा अंकुर निर्माण झाला. पण मला मिळेल का, हा लाभ मिळेल का मला? मी तुम्हाला विचारतो, 3.25 फूट उंची ज्याची आहे तो मिलिटरी मध्ये चालीन का पोलीस भरतीत? मलाच कळना कसं कीर्तन करावं. त्या 3.25 फूट उंचीचा माणूस तू कुठे चालणार नाही भाऊ, तू सर्कसना चालणार आहे. तो त्या लाभाचा अधिकारी नाही. दुसरं एक सांगून निघून जातो, मला बी ड्रायव्हर बनवतो, मला तर ड्रायव्हर झालं पाहिजे. मी तर एसटीचा ड्रायव्हर होता, दोन्ही डोळ्याचा आंधळा आहे. होईल ना ड्रायव्हर? नाही. डबल मान हलवतात काही काही. तो त्या लाभाचा अधिकारी नाही. यांची गायनाची मैफिल चालू आहे आणि मला काहीच गायनातलं कळत नाही. मी चालेल का तिथे? नाही चालणार. त्याच्या मनामध्ये भावना वाढत चालली, हा लाभ मला का मिळू नाही? काही ऐसा पात्र होईन लाभासी, ऐसा पात्र होईन लाभासी, काही ऐसा पात्र होईन लाभासी, ऐसा पात्र होईन लाभासी. तेन ऋषिकेशी तुष्ट येईल, ऋषिकेशी तुष्ट येईल, ऋषिकेशी तुष्ट येईल. माझ्या ऋषिकेशी संतुष्ट होईल, अशा लाभाला मी कधी पात्र होईल? आजच्या 52 वर्षाला मी 19 वर्षाचा होतो. असं वाटत होतं कंडक्टर बनू. फक्त 2,000 रुपये लागत होते, कोणीच दिले नाही. आता वाटतं बरं झालं कंडक्टर बनलो नाही, नाही तर मुक्कामच्या गाडीहून ते परत येतात बिनांग धुयलचे जे राहतात. खाल्ले गोड पाणी कोण पाणी देईल? गरम पंचायत सोसायटी माझा पा. आता बरं वाटतं आपण कंडक्टर झालो नाही. एक सांगून निघून जातो, महालाभा पुढे काही लाभ काही विशेष वाटत नाही. सत्कर्म परिपाकात ते करुणा निधीनो धृता, हा सत्कर्माचा परिपाक झाला. गेलेलं गत जन्माचं पुण्य फल देण्याला उदयोन्मुख झालं. हा 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 गेलेलं गत जन्माचं सुकृत, पूर्वजन्मी सुकृत आहे, आता हे लावलं तर भरपूर आहे. ते कर्म फल देण्याला सन्मुख झालं, सत्कर्माचा परिपाक झाला. आणि कोणातरी महात्म्याची भेट व्हावी. निघावं लेट, जावं थेट, गाठावी पेट आणि घ्यावी भेट. काय 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 नुसतं मान हलवत जा, मला तिथलंच बरं वाटत. निघावं लेट, जावं थेट, गाठावी पेट आणि घ्यावी भेट. तुमच्या डोक्यात बसलं वांग्याचं देठ. रागातून निघावं आणि आळंदीच्या रस्त्याला लागावं. रोषे निघाले अवसटे, पडिले द्वारकेच्या वाटे. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. हो बरोबर आहे. रागाच्या भरात निघाला, घरातलं सोनं म्हणून टाकलं, जवळ घेतलं आणि तमासगिरांमध्ये घुसून गेला. लाभ नाही. जगद्गुरूंची भेट झाली. विचारा तुम्ही, सांगतो आम्ही. पहा, डॉक्टरला कायदा विचारावा का? वकिलाला तब्येत दाखवावी का? कीर्तनकारले द्राक्षाचा फवारा विचारू का? आणि संतांना संसारातलं विचारावं का? वकिलाला कायदा विचारावा, डॉक्टरला रोग आजार तब्येत विचारावी आणि संतांना परमार्थ विचारावा. ठीक आहे. त्या जिज्ञासा ओळखून तुकोबारायांनी त्या मुमुक्षुला जिज्ञासूला उत्तर दिलं, लाभ हवाय तुला? हो महाराज, त्या लाभाची जागा दाखवू तुला?
हो महाराज पहिल्या चरणात दाखवता. हे तो एक संता ठाई, 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 हे तो एक संता ठाई. लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास. बाबाई उत्तम, बाबाई उत्तम मनविता दाते दास, मनविता दाते दास. आपल्याला गायनाचार्याने उत्तर दिलं, लाभ हवा आहे संतांच्या जवळ आहे तिथे लाभ आहे. संत संगतीत लाभ एक, संतांच्या सेवेत लाभ दोन, संतांच्या वाङ्मयाचं वाचन करताना लाभ, संतांचं नाम चिंतन करताना लाभ, संतांची कीर्ती ऐकताना लाभ, संतांची कीर्ती सांगताना लाभ. अरे त्यांच्या दाराचा कुत्रा झाल्यावर लाभ आहे. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, व्हावे त्याचे द्वारी, श्वान याती, व्हावे त्याचे द्वारी. संत समागम एखादी परी, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. संत समागम एखादी परी, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, व्हावे त्याचे द्वारी श्वान दिलं उत्तर. ही लेकरं आहेत 12-12, 13-13, 10-10 वर्षाचे. यांच्या वयात मी होतो. यावल तालुक्यात दुसऱ्या गावी राहत होतो. त्या कीर्तनकाराने सांगितलं, मानवाच्या शरीराला चहाची गरज नाही, हे कीर्तनात सांगलं त्याने. त्याचा तो अभ्यास होता. चहाचा झाडाचा पाला 400 रुपये किलो विकतायत व्यापारी, व्यापाऱ्याने पैसा कमवला, इंग्रजांनी ती आपल्याकडे पाठवली. ते कीर्तन जे ऐकलं, 72 मधून 12 वजा केले, 60 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट, अजूनही चहाचं व्यसन लागलं नाही मला. हा मला लाभ आहे. तर मी माझा असा विचार करतो, 60 वर्ष जर चहा प्यालो असतो तर माझ्या शरीरात साखर किती गेली असती. मी माझं गणित करून घेतलं. दररोजची 20 ग्रॅम साखर जरी धरली तरी कोणत्याही परीनं लाभच आहे. एक गोष्ट आपल्या पुढे आता मांडून देतो. लाभाच्या व्याख्या भरपूर आहेत, प्रत्येकाच्या दृष्टीने लाभ वेगवेगळे आहेत. बद्ध पामर हे अनात्म पदार्थाला लाभ मानतात. ऐकले, बद्ध आणि पामर अनात्म पदार्थाला लाभ मानतात. जो मुमुक्षु जिज्ञासू आहे हा लाभाच्या शोधात असतो, आणि जो मुक्त महात्मा आहे तो लाभ स्वरूप झालेला राहतो. 3-4 गोष्टी मी तुमच्या पुढे मांडल्या. आणि आता बुवाजी, लाभ या शब्दावर 45 चरणगाथ येत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 12 ओव्या आहेत. त्यातली एक गंमत सांगतो तुम्हाला. नुसता शब्दावर गेले तर काही हे नाही, तर ज्ञानेश्वरी मधली एक ओवी सांगतो तुम्हाला. लाभ शब्द आहे पण तो आत्मलाभ नाही सांगत शब्द. हे असो मार्गी चालता, पुढा सिंह आला अवचिता,
तो चुकविता लाभ आथी. समोरून सिंह आला ना, मग त्याला चुकवण्यामध्ये आपल्याला लाभ आहे. तर तिथे कोणता लाभ आहे? आपला देह वाचला हा लाभ आहे. आत्मलाभाला धरून ती ओवी नाही. अशा जर सगळ्या ओव्या काढल्या तर 17-18 होतात त्या. पण आत्मलाभाचं मुख्य अशा ओव्या जर काही काढल्या 12 ओव्या आणि गाथेतले 45 चरण आहेत. एक आता सांगायचं आपल्याला, आता हा लाभ दुसरीकडे कुठेच मिळत नाही का? महाराजलेच माहिती नाही. आमले विचारल्या, सांग भाऊ. चांगल्या प्रकारे कांद्याला भाव जर आला, हा चांगल्या प्रकारे कांदा जर जमला, एका एकराला 120 दिवसात 1,00,000-1.25 लाख रुपयाचा कांदा होतो. वावर बिवाड होतो. हा लाभ नाही का? आणि जर पाणी पडलं तर रोप खलास होतो. बर, येरचं पाणी आटलं, टिपी जळाली तर रोप खलास होतो. कांद्यावर रोग पडला, खडी पडली, कांदा खलास होतो. कांदा चांगला पिकला आणि गारांनी झोळपला, सगळी पात खलास होऊन जाते. कांदा काढला, त्याच्यावर पाणी पडलं, कांदा उपटला आणि त्याच्यावर पाणी पडलं तरी खलास होतो. आणि सगळं पद्धतशीर झालं, कांदा चांगला पद्धतशीर विकला गेला आणि व्यापारी पडून गेला. आता बोला काय लाभ आहे? कांदा रे कांदा, पहिले बारे बांधा, मग रोपाचा सांदा. आला भाव तर नांदा, नाही तर करतो चेंदा, त्याला म्हणतात कांदा. हाय पुस्तकातलं नाही, मस्तकातले. म्हणून मोकार बोलायलो वैर. मग कपाशी अजूनही कपाशा पडल्या मागच्या वर्षात. भाव उठीन, भाव उठीन. भाव बी उठणार नाही, तू बी उठणार नाही. महाराज असं वर्ष गेलं नाही. शेतीमालाला भाव नसणारं वर्ष गेलं हे. जेथे जातो तेथे पडतो मतोळा. जेथे जातो तेथे पडतो मतोळा. जातो तेथे पडतो मतोळा. जेथे जातो तेथे पडतो मतोळा. नदीचे डोळा लाभ काही. नदीचे डोळा लाभ काही. नदीचे डोळा लाभ काही. त्या 45 ओव्यातली आपलं श्लोक चरणातलं एक चरण दिलं. कुठेच लाभ नाही. तुकोबर आहे तुमच्याकडे. नवे मतोड्याचा वाण, नित्य नवा नारायण. नित्य नवा सद्रूप चिद्रूप आनंदरूप परमात्मा आमचा लाभ आहे. बाकीचं काय सांगतही बसत नाही. हा, आता मी एक पाहत होतो गेल्या उन्हाळ्यात. काय म्हटलं, हा आंबा कशाला माझ्या याच्यात टाकल्यावर तू काढून घे. मग तो आंबा डंगा झालेला, त्याने धरला ना असा फेकला, लगेच तो डुकराने उचलला, तोंडात घातला, निघून गेलं. आम्हाला त्याज्य आहे आणि ते कोणाला ग्राह्य आहे? समजलं ना? आता तुम्ही काय समजायचं या उदाहरणातून समजून घ्या. संतांनी अनात्म पदार्थाला लाभ मानलेलं नाही. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषयके हरिखे. अशा आत्मलाभाबद्दल वगैरे आहे. म्हणून सवैराग्यू, आत्मलाभा झाला भाग्यू. आत्मलाभाचा भाग्य मिळाल्यामुळे तो भाग्यवान ठरला. एक ओवी मला वाटतं 18व्यातली ओवी आहे. हा बाबा लय मोकार बोलत्या हो. गीतेचा पुरावा देती नाही, काही नाही. पाहिजे का भाऊ? काढ संवाद द्या गीतेचा. काढला 22वा श्लोक काढला. यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते नादिकम ततः. असा आत्मलाभ ज्याला प्राप्त झाला तो दुसऱ्या कोणत्याही लाभाला महत्व देणार नाही. गीतेच्या 6व्या अध्यायातला हा 22वा श्लोक आहे. फक्त मी पूर्वार्धच बोललो, पुढचा काही माझा संबंध नाही. असंख्य तुम्हाला सापडेल जगात कितीतरी. हा कितीतरी. एकाने सांगलं मला, बरं का, ठीक आहे, लाभ लाभ हा शब्द उलटा करा, पटकन करा ना. भला, हा भला लाभ आहे. कुठे मिळतो? हे तो एक संता ठाई. हे तो एक
ठाई लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास सिद्धांताचं दृढीकरण होण्याकरता एक एक चरण डबल डबलही म्हटलं जातं. आणखी सांगतो. होय होय हो निश्चित. बरं 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 बरं. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. ज्याच्या नाभमधून पद्म निघालं, ज्याच्या नाभ म्हणजे बेमीतून कमळ निघालं, तो पद्मनाभ मला मिळाला. हा आत्मलाभ आहे. जगातले लाभ आम्हाला काही सांगायचे नाही. कोणाला काय लाभ वाटेल. मार्गे प्रयातूर मे मणी लाभा भवे चेत तरी मे धन्या. हे वाक्य कुठलं माझ्या डोक्यात बसलं ते मला आठवत नाही. रस्त्यानं जाता जाताना मी चाललो, मला एक मणी सापडला. कथिलाचा होता, कसला तरी होता. तो मला मिळाला. मी स्वतःला धन्य मानलं. एकाला चित पडलेली कवडी सापडली. मानी तृणाची जोडी कृतकृत्यता आहे. ज्ञानेश्वरीतली ओवीच आहे. काय करता त्या लाभाला, काय सांगायचं त्या लाभाबद्दल. पुष्कळच गोष्टी आहेत. ऐका आता. भारतवर्षामध्ये भरपूर राजे झाले. एकट्या रामचंद्र प्रभूच्या वंशात 118 राजे झाले. 118च्या मधोमध 59 येतो. राम 59वा राजा आहे. ते तुम्हाला दावलं होतं मागे टेंब्याला, त्याच्यामध्ये समाविष्ट करायचे येते राजे. रामाच्या मागे 59 राजे आणि रामाच्या पुढे 59 राजे. 118 राजांचा वंश रामाचा आहे. श्रीकृष्ण भगवंताचा 71 राजाचा वंश आहे. आणि कौरव पांडवांचे सुद्धा राजे झालेले आहेत. त्याच्यामध्ये एका राजाचा विषय सांगतो तुम्हाला. करतो सुरुवात. मेनका आणि विश्वामित्रजी या दोघांपासून एक बालिका जन्माला आली. मी लाभाकडे जाणार आहे बरं, पण तुमच्या ध्यानात गोष्टी रूपात राहतं म्हणून मी गोष्ट घेतली. ऋषी म्हणतात, मेनके ही बालिका स्वर्गलोकाला घेऊन जाय. ऋषीवर्य ही बालिका मृत्यू लोकातली आहे, मी स्वदेव लोकातली अप्सरा, मी नाही नेणार, तुम्ही सांभाळा. म्हणे मी माझं आणि पुरस्चरण करतो आहे गायत्री मंत्राचं, मी नाही या बालिकेला घेणार. मेनका आणि विश्वामित्रजी दोघांपैकी कोणीही त्या बालिकेला घेतलं नाही. कुठल्या तरी झाडाच्या पानावर तिला झोपवलं. झाडाच्या खाली दोन्ही निघून गेले. काय प्रसंग असेल त्या बालिकेचा. एक पक्षी यायचा, कुठनं तरी फळाचा रस आणायचा. अति पिकलेलं सीताफळ असतं ना, त्याच्यातून सुद्धा पक्षी चोचीने त्याचा गर काढून घेतात. खार खडीखाप नारळाला करून त्याच्यातून पाणी काढून घेते. त्याने पक्षी, त्याचं नाव होतं शाकुंत, आणि त्याच्या नावावरून त्या शाकुंत पक्षाने तिला भरवलं. फळाचा रस, आंब्याच्या पिकलेल्या फळातला गर आणावा, नारळातलं कुठून तरी टोच मारून पाणी आणावं, जल शीतल तिला भरवावं, पाजावं. त्या पक्षाचं नाव शाकुंत होतं. शाकुंत पक्षाने भरवलं, तिचं नाव शकुंतला झालं. ही महाभारतातली कथा आहे. पण ती बाष्कळ कथा नाही. जी मिटवते व्यथा तिला म्हणतात कथा. या सगळ्या गोष्टी भागवतात सांगितल्या जातात. भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये या विषय येतो. आणि तो पक्षी रात्रीच्या वेळेला तिची निगराणी करायचा फांदीवर बसून. आणि थोडी मोठी झाली ती जंगलात एकटीच भटकायची. पडलेली फळं, वाढलेली फळं,
काही नाही मिळालं. पेड पत्ता चावायची, शीतल जेल प्यायची. आपण टीव्ही मध्ये आपली ही लेकरं पाहतात ना, मोगली नावचा पोरगा असा पतलासा जांग घातलेला, वाघाच्या मानेवर हात घालून वाघाबरोबर फिरतो, हत्तीच्या मानेवर बसतो, माकडाबरोबर मैत्री करतो. ही जी मालिका दिसते ना तुम्हाला, ती कार्टून म्हणता का तिला? ते काल्पनिक आहे. आणि मी जी कथा सांगतो ही वास्तव आहे. त्या जंगलात थोडीफार मोठी झाली ती 7-8 वर्षाची. अशा जंगलात राहणाऱ्या मुलीला वनौकस असा शब्द आहे. मुलाला वनौकस म्हणतात. वनात राहणारा वनौकस, त्याला वनौकस असा शब्द दिलेला आहे. गणव ऋषी फळ घेण्याकरता, समिधा घेण्याकरता, दुर्वा दुर्वांकूर घेण्याकरता त्या जंगलात आले. ही बालिका दिसली, दया निर्माण झाली, तिला आश्रमात घेऊन गेले. कन्या या नात्याने स्वीकार त्या बालिकेचा केला. गाईचं दूध वगैरे मिळायला लागलं, योग्य पोषण झालं, तरुण झाले. ऋषी कुठेतरी बाहेर गेले, त्या आश्रमात एकटीच होती. मी ते तुम्हाला राजांची बोलून गेलो ना मागाची, किती राजे झाले. तर दिल्लीचं खरं नाव आहे हस्तिनापूर. हस्ती नावाच्या राजाने ते पूर म्हणजे नगर वसवलं यमुनेच्या काठावर, म्हणून त्याचं नाव हस्तिनापूर झालं. मग त्याच नगरीत यमुनेच्या काठावर ऋषी मुनींनी यज्ञ केला. यज्ञ म्हणजे यज्ञ केला. त्याने सांगितलं, ये जो झंडी है हिलना नहीं चाहिए, ये तो हिलती है. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की झंडी खोलगाडा, अभी भी तो दिल्ली है. दिल्ली दिल्ली करते करते उस गाव का नाम दिल्ली बन गया. हे भागवतातल्या कथेतला एक छोटासा भाग आहे. ती हस्ती नावाच्या राजाने यमुनेच्या काठावर वसवलेलं नगर हस्तिनापूर झालं. तिथला राजा तिथून निघाला, दुष्यंत. आश्रमात गेला कण्व ऋषींच्या. बालिकेने पाणी दिलं, काही फळं दिले. आपला परिचय, हस्तिनापूरचा सम्राट मी, ऋषी कन्या आहे, शकुंतला माझं नाव आहे. पत्नी या नात्याने मागणी केली. ही माझी ओळख आहे, हस्तिनापुराचा मी सम्राट आहे. काही वर्षांनी निघून गेला. ऋषी आले, त्यांनी ओळखलं, तुझं लग्न झालं म्हणे बाई, तू काही दिवसांनी आई होणार आहे. हो म्हणे बाबा. आईच झाली. तिला मुलगा झाला भरत. तो भरत, त्या आश्रमातला भरत, डरकारी फोडणाऱ्या वाघ सिंहाला पकडायचा, त्याच्या मानेवर बसून दात मोजायचा. त्या ग्रंथातच वाचलं मी, भगवान परमात्म्याचा विष्णूचा अंश अवतार होता तो. आताचे भरत कशाला दात मोजतील? ते लांडगं पाहिल्यावर फोडून येतात हे. महाराज भरपूर भरत आहेत, आपल्यात 7-8 भरत आहेत. तसं सांगूच का? तुमची सर्वांची आज्ञा घेऊन. एक होता भरत, काम न होता करत, रिकामा होता फिरत, घरेघर होता हेरत, कोणाच्याही घरात होता शिरत. भरत गेला सुरत, पैसे आले सरत, आणि भरत आला परत. हाईच आवडतं लोकांना, काय करावं? पोट भरत भरत आयुष्य आलं सरत, असे आताचे भरत. काय करावं त्या भरत? त्याच्या नावावरून या भारताला हे नाव पडलेलं आहे. हा एकनाथी भागवतातही उल्लेख आहे. सगळं सांगणं शक्य नाही ना, रात्र थोडी सोंगे. बाई शकुंतला, बोला बाबा, हा तुझा मुलगा, याचं उपनयन होणं आवश्यक आहे. आणि तू राजपत्नी आहेस. बापाच्या घरी दीर्घकाळ राहून काय करणार तू? तुझ्या बाळाला घे आणि हस्तिनापुराला जा. इतकं गोड वर्णन केलेलं आहे कवी कुलगुरु कालिदासजींनी. सा शकुंतला पतिगृहम, म्हणजे पतीच्या घरी जाते. सर्वै रणुज्ञायताम, वेलींनी तिच्या डोक्यावर फुलं टाकलीत.
हरणाची पाडसं तिला निरोप द्यायला आलीत. फुलपाखरं तिच्या अवतीभोवती हिंडायची. सशे बरोबर आलेत. आणि ती वनात राहणारी वनौकस कन्या गेली. मग हस्तिनापुराच्या चौकात उभी राहिली. शिपायांनी विचारलं, कोण आपण? सम्राट भरत हा होईल, अजून झालेला नाही. याचे पिता, ती ओळख देताना काय सांगते, याचे पिता सम्राट दुष्यंत महाराजांची सम्राज्ञी, हा त्यांचा भविष्य कालातला सम्राट होणार, याची मी आई. तू सम्राज्ञी कोण? महाराजांना सांगितलं, कोण आहे ती स्त्री? सम्राटाची सम्राज्ञी होण्याची इच्छा करते. आला समोर. त्याने उत्तर दिलं, मला आठवत नाही, मुदी ओळखले. असं सांगतात की लगेच घरात घेतलं असतं तर लोकांनी अपवाद ठेवला असता. आकाशवाणी बोलली, राजा, ही तुझी धर्मपत्नी महान पतिव्रता आणि हा तुझा भविष्य कालातला सम्राट भरतखंडाचा यांचा स्वीकार कर. तेव्हा त्याने स्वीकार केला. त्या भरताबद्दल शांती ब्रह्मनाथ बाबा बोलतात, जे राज्य वैभव भोगीती, मला आता ह्या गोव्या, जे लोक राज्याचं वैभव भोगतात, त्या कदानुपजे विरक्ती, त्यांना वैराग्य नाही मिळत. वैराग्य होऊ शकत नाही राजाला. राजा रजगुणाचा पुतळा डोंगरे महाराज बोलायचे. राज्य वैभव भोगीती तया कदानुपजे विरक्ती, भरते केली नवल ख्याती, भोगीला श्रीपती स्वये त्यागे. पण याने पराक्रम असा करून दाखवला. तो पुढे सांगतो त्याचं वैभव. 18-12 वनस्पती, फुले फळे ओळली, 22 त्या पोखरणी, नद्या गंगा वाहती, ज्या घरी कुलश्रेया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया. आलो मी माझ्या अभंगाच्या जवळ आता. कासया योग सेवेती. सर्व राण्यांना सांगितलं त्याने, मला या संसारात राहायचं नाही. राज्य वैभव टाकलं. कस काय? कस काय म्हणजे कस काय टाकलं? जेणे दिग्मंडळ जिंकले, दिग्मंडळ दिशा दिशांचे राजे जिंकले. ईशान्य, वायव्य, आग्नेय सगळ्या दिशांचे राजे जिंकले. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. जेणे दिग्मंडळ जिंकले, समुद्र वलयांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. अरे इंद्रासारख्या देवाने जे सुख पाहिलं नाही त्या या भरताने भोगलं, त्या सुखाला लात मारली. जे राज्य वैभव भोगीती त्या कदानुपजी विरक्ती. पण भरत त्याला अपवाद ठरला आणि संसारातल्या मिळालेल्या सुखाच्या लाभाला लात मारली आणि महासुख परमात्म सुख मिळण्याकरता साधू संत महात्म्यांच्या सत्संगतीत जंगलात निघून साधना करायला. हा लाभ त्याला मिळाला. आणखी पुष्कळ चरण आहेत, जितके म्हटले तितके थोडेच आहेत, काही हरकत नाही. मग हा लाभ जर आम्हाला मिळायचा असला, मिळून घ्यायचा असला तर काय करावं लागेल? फक्त त्यांचे दास बना. म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, दास, म्हणविता त्यांचे दास. पुढे आस उरे ना
म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आस पुढे ना पुढे आस पुढे ना म्हणविता त्यांचे दास दास म्हणविता त्यांचे दास त्यांचं दास म्हणून घ्या नुसतं नाही, दास बनल्यावर सेवा केली पाहिजे. भज सेवायाम गीतेच्या 4थ्या अध्यायातला जो 34वा श्लोक आहे, तद्विद्धी प्रणिपातेन, याच्यात स्पष्ट लिहिलं सेवया. तृतीयेचं एक वचन घेतलं, सेवेने तो लाभ मिळतो, सेवेनं योग्यता मिळते. एक परत सांगतो, ते तर सेवा हा दारवंटा असं आहे ना, ते ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सोबटा ओढून या, सेवा करून तो आपलंसं करून घे. तनु मनु जीवे चरणासी अगरवता करावे, दास्य करणं म्हणजे दास होणं, म्हणायचं त्यांचे दास. आणि जो संतांचा दास झाला त्याला संसाराचा दास बनावं लागत नाही. एक आहे हरिदास, हरीचा दास हरिदास, एक आहे हरदास शंकराचा दास, एक आहे देवीचा दास देवी दास, आणि एक हरेकचा दास आहे. कार हो, एक ट्रॉली वर्ग उतरून घ्यायचा आहे, घरात भरायचा आहे. काय घेशील, जे द्याल ते द्या, पण पहिल्यांदा 20 रुपये अगोदर द्या, दुकानं बंद होऊन जातील. संध्याकाळचा टाइम आहे, समजलं ना तुम्हाला? 20 रुपयाकरता ट्रॉली वर्ग घरात टाकून देतो. ठीक आहे, दास्यत्वच आहे. पुन्हा सांगतो, कारे दास होसी खरं खरं सांगा. खरं शब्दाचा अर्थ काय आहे, खरं सांगा. खर म्हणजे गाढव. त्याच्याकडून काम करून घ्यायचं. ज्या प्लॅटफॉर्मवर गाडी जात नाही, ट्रॉली जात नाही, काय म्हणतात आपली रिक्षा जात नाही, त्या जागेवर गाढव आपलं वाळू विटा सिमेंट घेऊन जातं आणि त्याला बाजारपट्ट्याकडे हाकलून द्यायचं. असं वाटतं की काय असेल याचं प्रारब्ध मागच्या जन्मातलं. तर एक गोष्ट एक अशी आहे, कोण कोणाचं दास्य करेल आपल्याला काही सांगता येणार नाही. मग तुकोबार आहेत तुम्ही, आम्ही पण सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. तनाने धनाने मनाने संतांचा दास झाला. बस संताची पायी हा माझा विश्वास, याचा उत्तरार्ध बोललो आपण. आणि त्यांचं जरूर दास्यत्व करावं. आळंदी वारकरी शिक्षण संस्था, मी तर पुष्कळ पाहिलं, ज्यांचे भाऊबंदकीचे 500 घर आहेत, त्यांच्या घरचं लग्नाला वाढायला कोणी येत नाही, पत्रावळ्या उचलायला कोणी येत नाही. 500 भाऊबंद आहेत त्याचे, काही तर जेवायलाही येत नाही, जेवायला येतात तर लगेच निघून जातात. दररोज 50,000 लोकांना, सकाळी 50,000 लोकांना शताब्दी महोत्सवामध्ये जेवण आमच्या विद्यार्थ्यांनी वाढलं. एवढीशी अडचण पडली नाही. माझी चप्पल तिथे राहिली तर 3 दिवस सापडली नाही, एवढा ढीग चप्पलांचा लागायचा. मी तरी एवढा कार्य, आमदार खासदारांच्या घरी नाही, अरे इंद्रचंद्राच्या सुद्धा स्वर्गात एवढा सोहळा झाला नाही. तर प्रत्येक वर्षाची मुलं आमच्या संस्थेची राबत होती, तर तिथे सेवा करण्याचं बालकडू आळंदीलाच मिळतं असं आहे. आणि बाकीचं आणखी विरुद्ध जर चरण पाहिलं तर असं चरण आहे गातेमध्ये पळण्याच्या नादात राहत होतो.
मागे पळायाचा पाव, असं एक चरण आहे गाथेमध्ये. संतांचं दास्यत्व ज्यानं स्वीकारलं त्याला संसाराचा दास राहावं लागत नाही. दुसरी एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे वारकरी संप्रदायामध्ये, आणि अशा प्रकारे इंद्रचंद्राचं दास होणं कधी ददाती मिटणार नाही. झाडाखाली झाड वाढत नाही. तसं एक श्रीमंत व्यापाऱ्याकडे एखादा मुनीमजी राहिला, सगळा व्यवहार त्याला कळून आला, काय व्यवहारचं मर्म. तो व्यापारी सांगतो काही खरं नाही, पैसे बुडून गेलेत, आत्महत्या करावी लागते, उलटो सांगायचा. त्याच्यावर भरोसा ठेवून तो त्याच्याच दुकानात राहिला, पोट भरलं, झाडावर खाली झाड वाढलं नाही. म्हणून पुन्हा सांगायचं एक राहिलेलं आहे. महत्वाचा एक भाग असा आहे, स्वतः परमात्मा संतांचा दास होतो, संत संताचे दास होतात, असंही प्रमाण आहे. आणखी सांगा माता म्हणूचा त्यांचे दास ना पुढे आज पुरे ना. तो संतांचा दास झाला म्हणजे संतांसारखा झाला. मग संत जसे समर्थ आहेत तसा तो समर्थ झाला. दुर्बळाची कन्या समर्थाने केली. हरिपाठातलं नाथबाबांच्या हरिपाठातलं आहे. मग आत्ता सांगा काय करायचं ते सांगतो. सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे, अंग चोर बनला, अंग चोरून काम करतो त्याला तुकोबरा इतके रागवले त्याचं तोंड सुद्धा पाहू नये म्हणे. संत सेवेसी अंग चोरी दृष्टीनं पडावी तयावर. बापा पुढचं चरण तर म्हणण्यासारखं नाही आहे. बरोबर. पुढे आशा शिल्लक राहत नाही. त्यांचा दास बनल्यावर आशा शिल्लक राहत नाही. एक जण म्हणते कसं काय, ऐका. काजू, बदाम, पिस्ता, चारोली, मनुक, अक्रोड, अंजीर, जर्दालू, खारीक, खोबरं, केसर, कस्तुरी, पत्री, खडी साखर, जायफळ, घणो चोखो माल. आणि हा सगळा सुका मेवा टाकून ती बासुंदी बनवली. ते बासुंदी पावडरच्या दुधाची नव्हती, जर्सी गाईंच्या बिना खांदड्याच्या गाईंच्या दुधाची बासुंदी नव्हती. 8.5चं फॅटचं दूध, गावरान ठेलाऱ्या गाईचं दूध, आणि ती बासुंदी जो प्याला तो सटाण्याच्या गटारी जवळ 4 चाकी गाडीवरच्या पावडरची दुधाची चहा पिन का तो. जो अमृता ते ठेवी तो कांजी ते नसेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृत्ती. आपुलेनी नागरपणे इंद्रभवनासी पापडे म्हणे, तो केवी रंगी बिल पाली होणे बिल्लाचे ने. बाबा आम्हाला काही उमजलं नाहीये, तुम्हाला उमजून देऊ. कॅबिनेट मंत्री बनला, निवडून आला, कॅबिनेट मंत्री बनला, पण लोकांना ओळख दिली नाही, भेट दिली नाही, मतदारसंघात कधी गेला नाही. पुढच्या निवडणुकीला त्याची डिपॉझिट जप्त केली. लोकांच्या हातात सगळं आहे, फक्त लोक करत नाही. पक्षाने तिकीट नाकारलं, तुमची डिपॉझिट जप्त झाली. मग त्याने पाहिलं तिकीट बी मिळत नाही, आणि जर उभा राहिलो अपक्ष तर निवडून बी. पण जाऊ द्या, एक संधी आहे, गावच्या ग्रामपंचायत मध्ये मी सरपंच होईल. कोण? कॅबिनेट मंत्री. आता तो माझी झाला, आजी सरपंच होईल. कॅबिनेट मंत्री झालेल्या माणसाला सरपंच होण्याची इच्छा नसते. अशा प्रकारचा संतांचा दास झालेला त्याला कुठल्याही पदार्थाची आशा नसते. आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास झालो टाकोनी, उदास झालो टाकोनी उदास. आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास, झालो टाकोनी उदास, झालो टाकोनी उदास. काय आशा करता आता? काहीच आशा करायची नाही. बस बस. काहींची छुपी आशा राहते, छुपलेली. मामाच्या घरी शिकला एक मुलगा, नोकरी लागण्याची गॅरंटी नाही, टेलर काम शिकला. एकच ड्रेस उतारायचा 800 रुपये, नवरदेवचा ड्रेस. तो कारागीर झाला, मामाच्याच घरी होता. त्याची आई आली भावाच्या घरी, म्हणजे मुलालाही घेऊन जाते म्हणे, मी आता तिकडे आता आम्ही शिवणकाम करू म्हणे, आणि याला घेऊन जाते, याचं लग्नही करायचं आहे म्हणे.
त्याच्याच मामाची मुलगी लग्नासारखी होती, पण मामाची आणि मामीची हालचाल दिसत नव्हती. मग त्या भाऊ नणन भाऊजा दोन्ही गप्पा मारत होत्या. हॉटेलवर काम करत होता. म्हणे मामी मामा मला काहीच आशा नाही, माझं लग्न हो अगर न हो, मी तसा का कुवारा आहे ना, माझं काही का होय ना, मला काही मागायचं नाही, तुमच्यापासून काहीच अपेक्षा नाही, पण एकच आशा आहे मामी, तुम्ही आणि माझी आई तुम्ही दोन्हीच्या दोन्ही विणी विणी होऊन जा. हे असं असं फिरवून आणलं. याची कोणती आशा आहे? साखरेच्या राशी बैसली नुडे माशी. अशा छुपलेली आशा राहते महाराज. पण तुम्ही जे सांगतायत लाभ झाला, त्या लाभाचं स्वरूप तुम्ही काही सांगितलं नाही. 2.25 तास झाले. लाभाचं स्वरूप सांगताल का नाही? लाभाचे अनेक रूप असतील, त्याच्या लाभाचं स्वरूप सांगायचं जर असलं तर आम्ही ऐकतो आता 3ऱ्या चरणात. कृपादान केले संती, 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 कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, म्हणविता त्यांचे दाद, म्हणविता त्यांचे दाद, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, म्हणविता त्याचे दास, म्हणविता त्याचे दास, रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय पुंडलिक वरदा डोल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान के ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरुवर्य माऊली महाराज की जय. उपनिषदात सुद्धा उल्लेख आहे, पंचदशीमध्ये उल्लेख आहे, वेदांत मंडळी सांगतात, वेदांताचार्यही सांगतात. अशा प्रकारचा एक लाभ आहे. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया, क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. तसं तर उपनिषदातही आहे, पंचदशीमध्येही आहे, आणि आपल्या वाङ्मयामध्ये तर भरपूर रेलचेल आहे, तो विषय नाही. वाङ्मयामध्ये तत्वज्ञानाची श्रीमंती आहे वारकरी संप्रदायात. ग्रंथीभेद मराठीत बोलायचा आता,
ग्रंथीभेद, संशयछेद आणि कर्मक्षय हे 3 लाभ आहेत. संशयाच्या सुटल्या संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. चित्तातले विकार निघून गेल्यावर चित्त शांत होणं ही शीतलता आहे. बरं, आईस्क्रीम खाल्ल्यावर पोट थंड होतं ही शीतलता मान्य नाही आपल्याला. त्याच्या दातावर परिणाम होतो, शरीरात साखर वाढत जाते वगैरे वगैरे वगैरे. संशय छेद. संशय 4 प्रकारचा राहतो. कस काय? मोजा. मी देह आहे का? मी देह नाही का? मी परमात्मा आहे का? मी परमात्मा नाही का? यालाच म्हणतात संशय ज्ञान किंवा ब्रह्मज्ञान. चतुष्कोटिक असतं. 4 प्रकाराचं मी देह आहे का? मी देह नाही का? मी परमात्मा आहे का? मी परमात्मा नाही का? हा. सद्गुरु वाचवणी संसारी तारक नसेची निष्ठ कान कोणी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी. आलं ना तेच. संशयाची श्रेणी गुंताळा मोकळा करून देतात. तत्वमसी, तो परमात्मा तूच परमात्मा आहेस. प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारच्या वाक्यांवर सुद्धा ज्ञानेश्वरमध्ये 4-5 ओव्या आहे. मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्वयोक्तम वचस्तेन. वचस्तेन तुमच्या मुखातलं वचन. मोहोयम विगतो मम, माझा मोह गेला. 11व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. चिंतन ऐकत राहा, हसण्याला काही लाभ नाही तुम्हाला. नाही तर मग असं होतं कट गयो नाही कट आयो नाही असं होऊन जातं. ग्रंथी भेद, संशय छेद आणि शेवटी कर्मक्षय. कर्म शिल्लक राहिलं की पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आगा कर्मे जाई तै तीही फळा यावे, त्या ते भोगावया यावे. म्हणून कुठलंही कर्म शिल्लक राहत नाही. एका जनार्दने भोग प्रारब्धाचा नारी कृपे त्याचा नाश झाला. तर पुन्हा सरळ सांगून निघून जातो. अशा प्रकारचा आम्हाला आता हा लाभ झालेला आहे. काही हरकत नाही. कृपाधान व्हावं. संत कृपा झालेली महाराज. संत कृपेचे वैभव जीवनामध्ये अशी कृपा झालीच पाहिजे. मुकम करोती एवढं सांगायचं आहे. तो देवाला लागतो तो श्लोक. पुष्कळ अशा प्रकारचा आहे. मग आता तुकोबर आहे, तुम्ही काय करणार? तुका म्हणे संत सेवा न्यायची देव उत्तम. या अभंगाचं असं चिंतन मांडायचे एक महाराज. जुनी गोष्ट आहे ती, आताची नाही. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उत्तम शब्द आहे. हे तो एक संत ठाई लाभ पायी उत्तम शब्द पहिल्या चरणात आहे. आणि तुका म्हणे संत सेवा न्यायची देवा. उपक्रमात उत्तम आहे आणि उपसंहारात उत्तम आहे. उपक्रम आणि उपसंहार साधलेला आहे. उत्तम अशा प्रकारचा लाभ आहे. यालाच काही ठिकाणी महालाभ म्हणतात. यालाच आणि अशा प्रकारचा आगळा आणि वेगळा लाभ म्हणतात असं आहे. पण सगळ्यात महत्वाचं तुका म्हणे संत सेवा. वरही तर तुम्ही संत सेवा सांगितली. दास्यत्व म्हणजे संत सेवा. ना आता त्याच विषयाचं दृढीकरण करण्याकरता संत सेवेशिवाय नाही. आमचे एक महाराज सांगायचे, ज्या पैठणामध्ये अशी घटना घडली. बुद्धिमांद्यामध्ये रेडा असतो. बुद्धिमांद्य असलेला प्राणी वेद बोलतो एक, आणि अपवित्र देह याच्यात जर पाहिलं तर यवन असतो. तसं एक वाक्य आहे, न यवनात परम नीचा, असं एक वाक्य आहे. मग त्या यवनाचा उद्धारनाथ बाबांकडून झाला, पैठणमध्ये झाला. मग अपवित्र आणि बुद्धिमांद्य असणाऱ्यांचा जर उद्धार झाला, मग ज्यांचे वेद पाठ होते त्यांचा उद्धार झाला का? शांताराम गुरुजी बोलायचे मध्ये. आता आपण त्या गुरुजींना पाहिलं नाही, पण त्यांचे विद्यार्थी सांगतात त्यांचं काय झाला उल्लेख सापडत नाही ना. महामंडलेश्वर वेद काय म्हणतात त्याला, त्रिवेदी, द्विवेदी, चतुर्वेदी. काय झालं त्यांचं? संत कृपेला पात्र व्हा, पात्रता मिळवा आणि सेवेनेही पात्रता येते. ज्या संप्रदायात आपण आहात आपला संप्रदाय सांभाळत बसा. काही दुसरीकडे जायची गरज नाही. लेकराकरता आईचं दूध आहे, वासराकरता गाईचं दूध आहे, शेतीकरता पावसाचं पाणी आहे, आणि आपल्या कल्याणाकरता संतांची वचन आहे. काय इकडे तिकडे भटकायची गरज आहे? पण काहीले सवयच राहते. काय भाजी बनाडायची म्हणून पोटणी भरत, त्याच ना करतून भाजीला ये, अमुक ना भाजीला ये. बाई इतकी हुशार होती, 2-4-5 दिवस गेले आणि दुसऱ्याच्याच घरची भाजी आणून त्याला वाढून ठेवली पहिल्यांदा.
दुसऱ्याच्या घरची भाजी आणली आणि त्याला वाढली. ए काय स्वयंपाक करते तू, पटत नाही. मग म्हणे असं करते, अमक्याच्या घरची भाजी घेऊन ये. तिनेच आपल्या घरची भाजी आणली आणि वाढली. असं जेवण राहिलं मन पोट भरा. घरचीच भाजी नाही, फक्त नाव बदलवलं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच वाईट वाटायला लागलेलं आहे, थोडासा आचार विचार घसरत चाललाय, पण चिंतन मांडलं गेलं पाहिजे, समाधान मिळतं. आणि असं समाधान संतांजवळ होत असतं. तू त्यांचे चरण पाहिले की आपलं समाधान होतं. हाच काळ वर्तमान समाधान हे संपत्ती. ज्ञानदेवा रम्य सदा नाम घोष करू हरिकथा. चित्त शुद्धीसाठी नाम आहे, ज्ञान प्राप्तीसाठी संत आहे, उपासनेसाठी भगवंत आहे, आणि शेवटी अज्ञानाचा जन्म मरणाच्या परंपरेचा अंत आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे. क्षमा अपराध हा नाही विचारिला अधिकार मी आपुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव